नमस्कार श्रोत्याहो, हरिपाठातील 26व्या अभंगाचा अर्थ आपण पाहणार आहोत. तर आधी 26वा अभंग पाहू आणि मग त्याचा अर्थ. 26वा अभंग असा आहे. एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सदगद जपे आदी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाय आणि कपंथा जाशी झनी. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, धरुणी श्रीहरी जपे सदा. श्रोत्याहो, पहिल्या चरणात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मनाचा आणि बुद्धीचा दृढ म्हणजे मजबूत निश्चय करा आणि हरिभक्ती किंवा परमात्म्यावर भक्ती करा. इतकी दृढतेने हरिभक्ती करा की हरीला सुद्धा तुमची दया येईल. श्रोत्याहो, दृढ भक्तिभावाने जर आपण रामकृष्णावर भक्ती करू तर परमात्मा त्या भक्ताला कसा दुःखी ठेवेल? अजिबात ठेवणार नाही. रामकृष्ण रूपी परमात्म्याचे नाम अगदी सोपे आहे आणि ते आपल्या जिभेने किंवा आपल्या वाणीने आपण सहज उच्चारू शकतो. हरिनामासारखे तत्व दुसरीकडे कुठेही नाही. इतर कोणत्याही मार्गाने जाऊन बघा, सगळे मार्ग शेवटी व्यर्थ ठरतील. श्रोत्याहो, त्यासाठी आपणही रामकृष्णरूपी हरिभक्तीच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. चौथ्या चरणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी माझ्या अंतर्मनामध्ये श्रीहरी परमात्म्याच्या नामाची माळ धरली आहे आणि माझ्या मनामध्ये मी सतत श्रीहरीचे नामस्मरण करत असतो.